नमस्कार. सध्या आपण बघू शकतो की माझ्या मागे जे आहे तर ज्या आता आपल्याला स्लीपर दिसत आहे. पूर्वी आपण दिग्रस रेल्वे स्टेशनवर जे स्लीपर आहे त्या दाखवल्या होत्या, परंतु सध्या आपण इकडे बघू शकतो की आता दिग्रसच्या आपल्या स्टेशनवरून साधारणतः म्हणजे 2.5 ते 3 किलोमीटर याची जी लेअरिंग आहे आता ती मित्रांनो समोर आथरण्यात आलेली आहे. म्हणजे इथून जे आपल्याला आहे पुसद जो आता पुसद बायपासवरचा पूल आहे आणि पुसदचा जो हायवे आहे आपला तर तोही आपला स्टेट हायवे इथून जवळच आहे. आणि आता हे स्लीपरचे लेअर तीन ज्या आहे त्या याच्यावर लेअरिंग करण्यात आलेले आहे. मग आता हा एवढा दूर तिथे पाहतो आपण उंचावर स्टॉक होता आणि आता असा हा स्टॉक का आहे, कारण की आता लेअर आणि स्लीपर येण्याची संख्या दिवसेंदिवस आपल्याला वाढत असलेली दिसते. आणि आता साईडलाच आपल्या फायनल अलाइनमेंटचं काम देखील आपल्या स्टेशनवर सुरू आहे. आणि त्यासोबतच जे आपलं आता याचं जे काम आहे इलेक्ट्रिक पोलचं, कारण आपली रेल्वे काही आता डिझेल इंजिनवर ही चालणार नाही आहे, तर ही आपली इलेक्ट्रिकची असेल. रामनगरपर्यंतही काम आलेलं आहे आणि आपल्या जे विद्याभारती स्कूल आहे, विद्याभारती इंग्लिश मीडियम स्कूल त्याच्याही समोर आता काम आलेलं आहे. आणि आता सध्या या दिग्रस स्टेशनवरती इथेही आखणी आता म्हणजे चुन्याने आखणी केलेली आहे. म्हणजे इथेही काम आता याचं इलेक्ट्रिक पोलचं सुरू होणार आहे. तर हे काम कसं असतं, पहिलं ग्राउंड लेवलचं काम झाल्यानंतर ट्रॅक लेअरिंगचं काम ही वेगळ्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर मग आता इथून इलेक्ट्रिकचं जे काम आहे तर तो वेगळा ठेकेदार करतो, कारण प्रत्येकाचं टेक्निक आणि त्याला लागणारं साहित्य आपल्याला वेगवेगळं असलेलं दिसतं. आता सध्याची आपण पोझिशन पाहू शकतो की जो हा ट्रक आहे तर हा ट्रक ज्या काही गोष्टी फायनल याच्यासाठी स्टेजसाठी आवश्यक असतात तर त्या आपल्याला आपल्या या परिसरामध्ये म्हणजे वर्धा ते दिग्रस हे जे आपलं सेक्शन आहे हे 72 किलोमीटरच्या सेक्शनमधलं जे काम आहे तर ते आपल्याला सध्या प्रगतीपथावर असतं म्हणजे आहे. आणि जे आपल्या सध्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुका आहे तर दारव्हा तालुक्याला आपल्याला पहिलं शकुंतला रेल्वे तिथून जात होती. शकुंतला रेल्वेच्या म्हणजे अगदी जवळच 10-15 मीटरवरून ही आपली दुसरी वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे ही जात आहे. आणि तिथे ट्रॅक लेअरिंगचं जे काम आहे तर आपण अनेक दिवसापासून पाहतो की ते मागील 2 महिन्यापासून सुरू आहे. तर आता तीच आतुरता तीच वाट आपण दिग्रसकर जनता पाहत आहोत. तर मी पण एक आपल्याकडून अपेक्षा करतो आहे की आपण चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर निश्चितपणे त्याला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबवर असाल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ही जी लाईन आहे जी पूर्वी होती तर ती एकाच ठिकाणी त्याचे लेअर जास्त असलेले आपल्याला दिसत होते, परंतु सध्याची जी लेअरिंग आहे तर ही आपल्याला आता मी तुम्हाला कॅमेऱ्याने या दाखवतो की कशा पद्धतीची लेअरिंग आहे आणि कुठून आपला आता हा बघू शकतो आपण की आपला जो हायवे आहे तो हायवे जातो आहे. आणि आता इथून जे लेअर आता पहिले तिथं हाईटला जास्त होते तर सध्याची जी आपली सिच्युएशन आहे तर ती आता आपल्याला कमी म्हणजे ज्याचं लेअरिंग आता आथरलेलं आहे इथे यू आकार आपल्या ट्रेनचा असेल, हेच आपलं इसापूरचा मागील भाग आहे. तर ह्या सध्या याच्यामध्ये आता जिथून आपलं ट्रॅक म्हणजे स्टेशन आहे तर तिथून आता हे बरंच अंतर म्हणजे आपल्या पुलापर्यंत आलेलं आता आपल्याला दिसतं. 2.5-3 किलोमीटरपर्यंत हे ट्रॅक लेअरिंग मित्रांनो आता या ठिकाणी झालेली आहे. मग आता याच्यामध्ये स्लीपर जे आहे आपण पाहतो की दर कमी अंतरावर हे स्लीपर टाकण्यात येतात. पूर्वी हे लाकडाचे असायचे, परंतु आता हे अत्याधुनिक आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आता आपण पाहतो की ही आनंदाची बाब आहे. आणि याच्या अलाइनमेंटसाठी ज्या टेक्निकल बाबी असतात तर हे काम मित्रांनो हे तर 7-8 महिन्यापासून मी तुम्हाला दाखवतच आहे. तर ही आता आपल्या दिग्रसच्या स्टेशनवर दिवसेंदिवस होत असणारी प्रगती. आणि स्टेशनवर आपण पाहतो की जे आहे तर आपल्या स्टेशनवरती पण जो वरचा आपला पूल बनणार आहे म्हणजे आपण काम त्याला क्रॉसिंग एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तर तोही मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसतो. तर ही सध्याची आपली डेव्हलपमेंट आहे. तर आता समोरील काम तुम्हाला थोड्याच वेळात मित्रांनो मी काय चालू आहे ते दाखवतो. हा एका साईडला आपल्याला हा पुसद बायपास दिसतो आहे आणि पुसद बायपासलाच लागून मित्रांनो 911चं हे काम आहे. आणि इथूनच आता या स्पॉटवरूनच आता जे स्लीपर लेअरिंगचे आहे म्हणजे ज्याला बसवण्याची ज्याला आपण लास्ट स्टेज म्हणतो तर स्लीपरचं आपल्याला तिथे राऊंड सर्कल इथे थोडं कर्व सर्कल आहे यू आकाराचं, तर तिथपर्यंत आपल्याला स्लीपर आलेले दिसतात. म्हणजे इथे स्लीपर आलेली आहे आणि हा आपला पुसद रोड आहे, पुसद बायपासचा आपण बोर्ड इथं बघू शकतो. आणि इथं आपला हा जो आहे
तर तो पुसद बायपासला कनेक्ट करणारा मेन पूल आहे. म्हणजे आता 911 मध्ये आपलं हे काम जे आहे आता, तर इथे जवळच आपल्या स्लीपरची लेअरिंग आता आथरण्यात आलेली आहे.